हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण सांगितल्याप्रमाणे आपण सेकंड पेपरवर सुद्धा काही जे चॉईसेबल क्वेश्चन काढलेले आहे जे की मॅक्झिमम चान्स आहे की ते बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकतात. तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा मित्रांनो. यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर. बघा पार्ट 2 मध्ये आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन्स या चॅप्टरवर थोडेसे क्वेश्चन घेणार आहे की जे खूप महत्त्वाचे किंवा IMP क्वेश्चन आहे की याची पॉसिबिलिटी आहे येण्याची. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 मध्ये डिफाईन दिलेलं आहे सेंट्रल डोग्मा. ही बघा मित्रांनो, तुम्हाला तुमच्या संबंधित शिक्षकांनी डिफाईन घेतलीच असेल, शिकवलंच असेल. सेंट्रल डोग्मा ही डिफाईन येते म्हणजे येतेच, आणि या ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन याच्यापैकी 3 पैकी एक डिफाईन ठरलेलीच आहे. म्हणजे 2 डिफाईन तुमच्या पक्क्या झालेल्या मित्रांनो. यासाठी तुम्हाला 4ही डिफाईन करणे आवश्यक आहे. सोबतच व्हिस्टेजियस ऑर्गन जो आहे मित्रांनो, तुम्हाला व्हिस्टेजियस ऑर्गन जो आहे त्याचीही डिफाईन करावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल टेलबोन किंवा अपेंडिक्स वगैरे लिहू शकता. 4-5 एक्झाम्पल आपल्याकडे, मसल, इयर मसल वगैरे सगळं विजडम्स टीथ वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहे. मी याच्यामध्ये लिहिलं नाही आहे, परंतु हे सगळे क्वेश्चन आहे येण्याजोगे. आता बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक्सप्लेन मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, व्हिस्टेजियस ऑर्गन, कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स याच्यापैकी 4 पैकी तुम्हाला एक कोणता तरी क्वेश्चन ठरलेला आहे. एक्झरसाइजमध्ये मित्रांनो, एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 1 मधला कंप्लीट द चार्ट. तुम्हाला हा चार्ट पहा मित्रांनो, लक्षात घ्या की पेपर नंबर 2 जो आहे आपला, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम चार्ट जे आहे ते विचारले जाते. कंप्लीट द चार्ट, कंप्लीट द फ्लो चार्ट वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. तर या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो, की या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट द चार्ट हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ विचारतोच. आणि सोबतच क्वेश्चन नंबर एक्झरसाइज मधला मित्रांनो, लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर एक्झरसाइज मधला 7 मधला फॉसिल फ्यूल जो आहे किंवा फॉसिल जो आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता अशाच बऱ्याचशा क्वेश्चनसाठी मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, शेवटपर्यंत बघा. यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बघा आता नेक्स्ट चॅप्टर आहे आपला. या ठिकाणी लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 या चॅप्टरपैकी MCQ मित्रांनो. तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकते. फुल फॉर्ममध्ये तुम्हाला विचारला आहे NADH2, FADH2, FAD, ATP आणि एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. तुम्हाला अशापैकी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकते. सोबतच क्वेश्चन नंबर 2 आहे कंप्लीट द चार्ट. तुम्हाला मित्रांनो अनएरोबिक रेस्पिरेशन, ॲरोबिक रेस्पिरेशन. आता या ठिकाणी ॲरोबिक रेस्पिरेशन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स जो आहे हा चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे. सोबत तुमच्या एक्झरसाइजमध्ये तुम्हाला उलटा करून दिलेला आहे, तो तुम्हाला कंप्लीट करावा लागतो. मे बी तुम्हाला यावेळी तो चार्ट येऊ शकतो. म्हणजे पॉसिबिलिटी 101% आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तो येतो म्हणजे येतोच. सोबतच मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 आहे माझ्या सिरीजमध्ये पैकी, ड्रॉ दी डायग्राम अँड लेबल क्रोमोझोम्स. मित्रांनो लक्षात घ्या, याच्या आधी बऱ्याचदा क्रोमोझोमची डायग्राम आलेली आहे. ते तुम्हाला 9th मध्ये सुद्धा आहे आणि आता तुम्हाला 10th मध्ये सुद्धा आहे. 2.5 ची फिगर, लक्षात घ्या, 2.5 ची फिगर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन करतो आहे 4, राईट अ नोट, एक्सप्लेन दी मायटॉसिस. सोबतच आहे क्वेश्चन नंबर 5, डिफरंट बिटवीन. लक्षात घ्या मित्रांनो, मायटॉसिस, मिओसिस, ॲरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन, ग्लायकोसिस आणि TCA सायकल. याच्यापैकी कोणत्याही एक डिफरंट बिटवीन तुम्हाला ठरलेलाच आहे. म्हणजे मी असं म्हणतो आहे ग्लायकोलिसिस आणि TCA आणि ॲरोबिक आणि म्हणजे 3 पैकी एक ठरलाच मित्रांनो. तुम्ही ते करून घ्या तुमच्या लेवलवर. नंतर आहे डिफाईन. क्वेश्चन नंबर 2 मधल्या डिफाईन ज्या तुमच्या एक्झरसाइजमध्ये दिल्या आहे. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तुमच्या एक्झरसाइजमधला, क्वेश्चन नंबर 5 तुमच्या एक्झरसाइजमधला क्वेश्चन A अँड E सब क्वेश्चन आहे. A आणि E क्वेश्चन नंबर 5 मधला सब क्वेश्चन A आणि E. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट बिटवीन आहे सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन, बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन, मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक. याही 3 पैकी एक ठरलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला या 3 पैकी एक कोणता तरी आला आणि या 3 पैकी एक कोणता तरी आला म्हणजे तुम्हाला पार्ट 1 पैकी, तर समजून घ्या तुमची बल्ले बल्ले, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला पुन्हा या ठिकाणी क्वेश्चन येतो आहे मेन्स्ट्रल सायकल. हा दरवेळी ठरलेला आहे. याच्यापैकी तुम्हाला बऱ्याचदा MCQ येतो.
मेन्स्ट्रल सायकलमध्ये किती सेक्स हार्मोन्स आहे, किती प्रकारचे आहे, हेही तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातं IVFचा फुल फॉर्म काय आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन, हाही तुम्हाला सांगावा लागतो. इथे मी लिहूनच ठेवलेला आहे. एक्सप्लेन दी असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर सुद्धा आहे मित्रांनो. बघा ऑरमध्ये घेतलेला आहे मी मल्टीसेल्युलर किंवा युनिसेल्युलर. क्वेश्चन नंबर 4 मध्ये युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर याच्यापैकी दोनपैकी एक ठरलेला आहे की जनरली विद्यार्थी कन्फ्यूज होतात मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलरमध्ये. त्याच्यानंतर आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 आहे एक्सप्लेन दी ब्रीफ अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट म्हणजे काय, हिबिस्कस फ्लावरची डायग्राम करणे आणि पूर्ण तुम्हाला एक्सप्लेनेशन देणे आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये ड्रॉ दी डायग्राम लेबल. रिप्रोडक्शन म्हणजे तुम्हाला मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपैकी एक कोणत्यापैकी तुम्हाला डिटेलमध्ये विचारल्या जाऊ शकते किंवा तुम्हाला या ठिकाणी त्या दोनपैकी एक डायग्राम दिली असेल क्वेश्चन बँकमध्ये म्हणजे तुमच्या पेपरमध्ये, तर तुम्हाला त्याला लेबलिंग करावं लागेल. म्हणजे पॉसिबिलिटी दोन्ही गोष्टीची आहे. सोबतच आपण पाहिलेला आहे मेन्स्ट्रल सायकलचा क्वेश्चन, याच्यामध्ये मे बी तुम्हाला मेन्स्ट्रल सायकलची डायग्राम जर दिली असेल तर तुम्हाला त्याला लेबलिंग करावं लागेल. नंतर व्हेरी शॉर्टमध्ये मित्रांनो बघा सुरोगेसी, ट्विन्स, IVF आणि स्पर्म बँक. स्पर्म बँक काय असते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मे बी विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. बघा काही डाऊट असेल तर तुम्ही मला पुन्हा मेसेज करू शकता की मी त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देईल. माझा चॅट बॉक्स ओपन आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर चॅप्टर नंबर 4 आहे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सिम्बॉल विचारला जाते मित्रांनो. सिम्बॉल पेज नंबर 43 वर आहे तुमच्या. पेज नंबर 43 वर आहे, 43 वर. क्वेश्चन नंबर सेम कंडिशनमध्ये क्वेश्चन नंबर 7 मध्ये 3 सिम्बॉल आहे तुमच्या क्वेश्चन नंबर 7 मध्ये एक्झरसाइजमधल्या, ते तुम्ही बघून घ्याल. क्वेश्चन नंबर 2 आहे एक्सप्लेन दी डिटेल एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन्स अँड बायोडायव्हर्सिटी. 42 पेज नंबरवर आहे मित्रांनो. हे खरंच मित्रांनो करून घ्या क्वेश्चन. मग तुम्ही आम्ही पाहिलं होतं, आम्हाला माहीत होतं, आम्ही करणार होतो, नंतर किंतु परंतु झाल्यावर तुम्हाला अजूनही वेळ आहे. तुम्ही ही क्वेश्चन जर केले याच्यामधले जर तुम्ही मित्रांनो 45 ते 50 किंवा 55 क्वेश्चन जर केले मी सांगतो ते, तर समजून घ्या तुम्हाला 45 अबाव किंवा अबाव 30 तर कुठे गेलेच नाही, तुमचे कुठेच नाही गेले. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी दरवेळी बराचसा अभ्यास केला आहे. मग सर आम्हाला काढून द्या, करून द्या. मी बऱ्याचदा करून देतो आहे. बऱ्याचशा वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थी येतात माझ्याकडे, वेगवेगळ्या कोचिंगचे सुद्धा येतात, त्यांना मी करून देतो. शेवटच्या क्षणाला त्यांना कळते की नाही आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जायला पाहिजे होतं, आपण गेलो भलत्याच ठिकाणी, तर शेवटी माझ्याकडे येतात. तर मी त्यांना परीक्षेसाठी हेल्प करतो की हे तुम्ही क्वेश्चन करून घ्या. तर ते क्वेश्चन मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे ते येतातच. असो मी बघा पुढे बोलू आपण. एक्सप्लेन दी हॉटस्पॉट अँड बायोडायव्हर्सिटी. हा क्वेश्चन 44 पेज नंबरवर आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 4 माझ्या क्वेश्चन बँकमधला. एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 6 याच्यामधला A करून ठेवा. क्वेश्चन एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामधला B आणि C करून ठेवा. चिपको मुवमेंट आणि डिसेस्टर अँड इट्स मॅनेजमेंट्स हा क्वेश्चन तुम्ही करून घ्या. बघा मित्रांनो माझी थोडीशी हँडरायटिंग थोडी घाणेरडी आहे. आता माझे विद्यार्थी रेग्युलर विद्यार्थी त्यांना माहीत आहे माझी हँडरायटिंग कशी आहे म्हणून. पण तुम्ही जे कोणी नवीन असाल, जे माझ्या चॅनलवर नवीन आले असाल, त्यांनी सुद्धा हे सगळं बघून घेणे आवश्यक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉरी थोडं कॅमेराचं हां बघा झालं क्लिअर. क्वेश्चन नंबर 5 चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी. बघा मित्रांनो टुवर्ड्स द, याच्यामध्ये माझा एक क्वेश्चन सुटलेला आहे. सॉरी एक क्वेश्चन खरंच सुटलेला आहे. तो तुमच्या एक्झरसाइजमध्ये मी तुम्हाला सांगतो. तो आता माझा लिहिण्यामध्ये सुटलेला आहे बहुतेक गडबडीमध्ये. लेबर दी डायग्राम 5.14ची डायग्राम मित्रांनो, ते तुम्हाला पॉवर प्लांट्स बेस आहे नॅचरल गॅसची, ती तुम्हाला करावं लागेल लेबलिंगसाठी येते. 5.2ची आहे वाईन एनर्जी, हे तुम्हाला लेबलिंगसाठी येऊ शकते. न्यूक्लिअर फ्युजन मागच्या वर्षीसुद्धा आलेलं होतं, याही वर्षी त्याची पॉसिबिलिटी आहे. हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट आहे, वाईन एनर्जी आहे. एक्सप्लेनसाठी मित्रांनो, एक्सप्लेनसाठी नंतर आहे एक्सप्लेन दिस सोलर थर्मल पॉवर प्लांट. आणि नंतर आहे एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 10, त्यामधला ABCD हे. आता माझा सुटलेला क्वेश्चन कोणता होता की तुम्हाला फ्रेंडली की इको फ्रेंडली
हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांटवर क्वेश्चन आहे मित्रांनो. हायड्रो इलेक्ट्रिकल तुमच्या एक्झरसाईजमध्ये आहे. हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट हा फ्रेंडली आहे की इको फ्रेंडली आहे, इन युअर ओपिनियन तुम्हाला विचारलेला आहे. हा क्वेश्चन ठरलेला आहे, हा येतो. याला तुम्ही करून घ्या प्लीज. माझा सुटलेला आहे, तुम्ही करून घ्या. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फायलम करावं लागेल. कोणचं एक्झाम्पल येईल आणि तुम्हाला म्हणेल राईट दी क्लासिफिकेशन अँड देअर कॅरेक्टर्स, हे सांगता येणार नाही. म्हणून तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा करून घ्यावं लागेल. एक्झाम्पलवरून एखादं आहे वेगळा एखादा ॲनिमल आहे, त्याचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. जसं आपण म्हणतो आहे कॉक्रोच. हा कॉक्रोच तुम्हाला एक्झाम्पल दिला, हा याचा फायलम कोणचा आहे, याचं क्लासिफिकेशन काय आणि याचं कॅरेक्टर काय आहे, काहीही विचारलं जाऊ शकते. क्वेश्चन नंबर 1 ड्रॉ अँड लेबलिंग. आता या ठिकाणी तुम्हाला 6.2, 6.13, 6.18, 6.17, 6.12 या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे मी फायलम काढलेले आहे. हे तुम्हाला लेबलिंगसाठी मे बी विचारल्या जाऊ शकतात. सोबतच हायड्रा, पोरिफेरा, ॲनिलिडा क्लासिफिकेशन मित्रांनो एवढे मला असं वाटते म्हणून मी हे केले. हायड्रा, पोरिफेरा, ॲनिलिडा, प्लॅन्थेल्थेमियस, ऑर्थोपोडा, मोलुस्का, इचॅनोडर्माटा, पिसेस, मॅमेलिया आणि ॲम्फिबिया. आता हे फायलम आहे मित्रांनो, हे फायलम आहे. फायलम तुम्हाला या फायलममधलं एखादं एक्झाम्पल विचारून तुम्हाला ते म्हणाल राईट दी क्लासिफिकेशन अँड देअर कॅरेक्टर्स. हा असा तुम्हाला क्वेश्चन मे बी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता बघा 7th नंबरचा चॅप्टर आहे मित्रांनो. या 7th नंबरच्या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन्स टू दी मायक्रोबायोलॉजी, ड्रॉ अँड लेबलिंग. 7.9ची फिगर मित्रांनो याच्या आधी आलेली आहे एक्झाममध्ये. 8.3ची फिगर सॉरी पेज नंबर 83वर पाहाल, 83वर. कंप्लीट दी चार्ट. कंप्लीट दी चार्टमध्ये तुम्हाला पहा एक्झरसाईजमधला क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 3 मधला बी आणि सी हे तुम्ही थोडं बघून घ्या, हे मे बी चान्सेस आहे. एक्झरसाईज क्वेश्चन नंबर 5 तुमच्या एक्झरसाईजमधला सी आणि बी क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 मधला डी आणि ई क्वेश्चन हा येतोच. हे तुम्ही बघा मित्रांनो. नेक्स्ट आहे मित्रांनो 8 नंबरचा चॅप्टर आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आता या ठिकाणी तुम्हाला चॅप्टर कंप्लीट दी चार्ट, क्वेश्चन नंबर 7 मधला कंप्लीट दी चार्ट, एक्सप्लेन दी मिनिंग्स ऑफ द व्हॅक्सिनेशन्स. व्हॅक्सिनेशनवर तुम्हाला क्वेश्चन येतो मित्रांनो, खूप महत्त्वाचा आहे. गव्हर्नमेंटसुद्धा खूप व्हॅक्सिनेशनवर म्हणजे फोकस करते आहे. त्यासाठी तुम्हाला व्हॅक्सिनेशनवर फोकस करावं लागेल. एक्झरसाईजमध्ये क्वेश्चन नंबर 8 हा पूर्णच करून घ्या. नंतर आहे क्वेश्चन नंबर 4 माझ्या सिरीजमधला, व्हाय सम्स ऑफ दी ऑर्गॅनिझम्स इन द ह्युमन बॉडी आर मोस्ट व्हॅल्युएबल. यालाही तू थोडं करून घ्याल. नंतर आहे चॅप्टर नंबर 9 सोशल हेल्थ. सोशल हेल्थवर बऱ्याचदा अवेअरनेससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाते. गव्हर्नमेंटसुद्धा आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा काय आहे अवेअरनेससाठी खूप जागृत आहे. विच फॅक्ट्स अफेक्टिंग इन सोशल हेल्थ, एक्सप्लेन दी इम्पॉर्टन्स ऑफ दी गुड कम्युनिकेशन्स विथ देअर. सोबतच आहे क्वेश्चन नंबर 3 राईट दी नोट ऑन दी सलाम मुंबई फाउंडेशन्स. क्वेश्चन नंबर 4 आहे एक्झरसाईजमधला, म्हणजे माझ्या क्वेश्चन 4 आहे, तुमच्या एक्झरसाईजमधला आहे क्वेश्चन नंबर 5 ABCD विथ एक्झाम्पल. हे तुम्हाला करावंच लागेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो 10th. हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे मित्रांनो. आपण दरवेळी याला स्किप करतो आहे. बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे शिक्षक याला सोडतात. तुम्ही करून घ्या, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, डिसेस्टर मॅनेजमेंट हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला 5व्या 6व्या 7व्या वर्गापासून म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला 5व्या 6व्या वर्गापासून डिसेस्टर मॅनेजमेंटचं तुम्हाला चॅप्टर आहे, सगळ्यात शेवट राहतो, पण खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला विचारलं जाते व्हॉट इज द टाईप्स ऑफ डिसेस्टर, किती प्रकारचे टाईप्स ऑफ डिसेस्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये चार्ट दिलेला आहे आणि तुम्हाला एक्झाम्पल देते हे कोणत्या टाईपमधलं डिसेस्टर आहे. मग आता तुम्हाला एक्झाम्पल देऊन तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागते हे कोणत्या टाईपचं डिसेस्टर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाते एक्सप्लेन दी प्री डिसेस्टर मॅनेजमेंट किंवा पोस्ट डिसेस्टर मॅनेजमेंट. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पोस्ट आणि प्री म्हणजे डिसेस्टर यायच्या आधी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे आणि डिसेस्टर होऊन गेल्यानंतर पासआउट झाल्यानंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू फाइंड आउट दी सिम्बॉल अँड ओन युअर ओपिनियन. या सिम्बॉलवर तुम्हाला
फिगर नंबर 10.2 मध्ये सिम्बॉल दिले आहे. 116 पेज नंबर 117 पेज नंबरवर ABC या क्वेश्चनपैकी तुम्हाला तुमचं स्वतःचा सिम्बॉल आणि त्यांचं ओपिनियन द्यायचं आहे. व्हॉट इज दी मॉक ड्रिल काय आहे, पण मॉक ड्रिल हा विचारत नाही. मॉक ड्रिलबद्दल तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारतात मॉक ड्रिलचे, हे तुम्ही बघून घ्या. नंतर आहे क्वेश्चन नंबर 5 आहे माझ्या सिरीजमधला, जो की तुमच्या क्वेश्चनमध्ये एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 3 आहे. ई आणि ए किंवा ए आणि ई हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. क्वेश्चन नंबर 6 आहे एक्झरसाइजमधला आहे. क्वेश्चन नंबर 8 आयडेंटिफाय दी सिम्बॉल, आणि तुम्हाला विचारलं जाते आयडेंटिफाय सिम्बॉल झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काहीतरी 2 सेंटेन्स लिहावं लागते किंवा 1 सेंटेन्स लिहावं लागते. सेम कंडिशन क्वेश्चन नंबर 11 सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचा आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे तुमची पॉसिबिलिटी होते की या तुम्हाला अशासारखे क्वेश्चन मे बी बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकते, आणि मला तरी असं वाटते की हे येणार. तर त्यासाठी तुम्हाला स्वतः खूप मेहनत करायची आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर 45 to 55 एवढे क्वेश्चन जर या बँकमधले जर केले, क्वेश्चन बँकमधले, तर तुमचे नियर अबाउट या पेपरमध्ये बोलतो आहे मी, या पेपरमध्ये 30 मार्क्स पकले आहे, म्हणजे बनलेलेच आहे. आणि पेपर 1चा मी एक व्हिडिओ बनवला होता, याच्यामध्ये 40 to 50 बनवायचे मित्रांनो. हे जर क्वेश्चन तुम्ही जर केले तर याच्यामध्ये तुम्हाला 35 मार्क्स मिळतातच, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला एवढे मार्क्स बनले तर समजून घ्या तुम्हाला अबाव 70 सोबत तुमच्या शिक्षक लोकांनी तुम्हाला टाकलेले प्रॅक्टिकल मार्क, म्हणजे आरामात तुम्हाला अबाव 80 मार्क्स मिळतात सायन्समध्ये, आणि तुमची सायन्स 11वीला सहज ॲडमिशन होऊ शकते. यासाठी तुम्हाला यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर या चॅनलला व्हिजिट करायची आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि मित्रांनो, मी दरवेळेनं सांगतो आहे, याही वेळेनं सांगणार की हे चॅनल जे आहे आपण गरीब विद्यार्थी जे आहे, जे कोचिंग अफोर्ड करू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी चालू केलेलं होतं. पण त्याच्यामध्ये बरेचसे होतकरू विद्यार्थी, बरेचसे हुशार विद्यार्थी तेही मला सपोर्ट करत आहे. त्यासाठी तुम्हीही मला मित्रांनो सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विशेषतः, म्हणजे मलाही थोडंसं मोटिवेशन मिळेल. आणि तुम्ही लाईक किंवा शेअर केलं तर तुमचं काही बिघडणार नाही. आपण तसंही दिवसभर म्हणजे फावल्या वेळामध्ये आपण रील्स पाहत असतो किंवा बऱ्याचशा गोष्टी पाहत असतो. त्यापेक्षा आपण थोडं कामाचं जर बघितलं तर तुमचा याच्यामध्ये मित्रांनो फायदा आहे, अवश्य फायदा आहे. आणि आपल्या चॅनलवर लक्षात घ्या 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड आणि 11th अँड 12thवर MCQ किंवा PYQ जे येतात हे सगळे आपण याच्यावर प्रोव्हाइड करतो मित्रांनो. बाकी आपण एक्सप्लेनेशन देत नाही. माझं यशोदीप कोचिंग क्लास आहे, सोबत मी एका प्रायव्हेट कॉलेजला अटॅच आहे. तर हे सगळं होतकरू विद्यार्थ्यांच्या सपोर्टसाठी आहे, म्हणजे ते त्यांचा मला सपोर्ट आहे आणि त्यांना मला सपोर्ट करायचं यासाठी ही सगळ्या गोष्टी आहे. तर तुमच्या आजूबाजूने कोणी 9th, 10th आणि 11th कोणी 12th विद्यार्थी असेल तर यामध्ये MCQ, PYQ हे जे आहे हे तुम्हाला मिळेल. तुम्ही माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असंच मला नेहमी प्रेम मिळू द्या. थँक्यू मित्रांनो. आणि हे आपण चॅनल जे आहे हे आपण जे कोचिंग अफोर्ड करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी होतं. बऱ्याच ठिकाणी आपण काय म्हणतो आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण त्यांना राईट गायडन्स राईट टाईमला मिळत नाही, त्यामुळे त्यांचे बरेचसे मार्क्स कमी होतात. तुम्ही थोडंसं माझ्या बोलण्यावर थोडं फोकस करा आणि तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्या. थँक्यू मित्रांनो.